सुपरफास्ट न्यूज, आवाज जनसामान्यांचा। एसपी जयंत सोळंकी यांच्या धडक कार्यवाही, धान्याच्या गोडाऊनवर धाड। नेर प्रतिनिधी। सविस्तर वृत्त असे की दिनांक 13 ऑगस्ट 2026 रोजी नेर पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी DYSP श्री जयंत सोळंकी यांनी नेर तालुक्यातील अवैध धंद्यांना पूर्णपणे चोप लावत काल गुप्त माहितीच्या आधारे कोहळा पूर्वसन येथील तांदूळ आणि गव्हाच्या कळ्या साठ्यावर धाड टाकून कार्यवाही करण्यात आली। सविस्तर माहिती, कोहळा पुनर्वसन येथील सय्यद आरिश यांच्या गोडाऊनवर छापा टाकण्यात आला। त्यावेळी 40 कट्टे गहू आणि 25 कट्टे तांदूळ असा माल जप्त करण्यात आला। तसेच छत्रपती संभाजीनगर येथील जय गायनार यांच्या गोडाऊनवर छापा टाकण्यात आला असून 46 कट्टे गहू तांदळाचा धान्य साठा जप्त करण्यात आला। गोरगरीब नागरिकांना व शासकीय धान्य साठा असल्याने माहिती समोर येत आहे। हा साठा कोठून आला, कुठे पाठवला जाणार होता, असा विविध चर्चांना उधाण येत आहे। प्रशासनाने दोषींवर कठोर कारवाईची मागणी जोर धरत आहे। ही कार्यवाही DYSP श्री जयंत सोळंकी यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक दामोदर वाघमारे, उमेश शर्मा, आकाश खत्रे, सुदाम केंद्रे व पोलीस पथकाने केली। या प्रकरणात नेर महसूल विभाग काय करणार हेही खूपच महत्त्वाचे ठरणार आहे। महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूजसाठी देवीचंद राठोड, नेर।